नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अतुल गिरमे. मी तुम्हाला सायन्स हा विषय शिकवणार आहे. तुम्हाला ज्या ज्या समस्या आहेत त्याचं कमीत कमी वेळेत आणि एकदम सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी त्यातूनही तुम्हाला काही शंका असतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांनाही विज्ञान विषय समजायला सोपा जाईल. आता बघूया सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या पुस्तकातील फर्स्ट टॉपिक जो आहे ग्रॅव्हिटेशन. नाव चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक आपण सुरू करायच्या अगोदर तिथे काही बेसिक क्वेश्चन दिलेले आहेत ते पाहूया. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टवरती कोणकोणते परिणाम दिसून येतील. मग आता त्यामध्ये फर्स्ट परिणाम जो दिसेल तो काय आहे तर चेंज इन शेप अँड साईज. म्हणजेच काय तर एखाद्या ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय केला तर काय होतो, त्याचा आकार आणि साईज काय होते तर बदलते. उदाहरणार्थ एखादी बॉटल आपण बघितली, बॉटल मीन्स प्लास्टिक बॉटल आपण घेतली तर काय होतं, प्लास्टिक बॉटलवरती आपण प्रेस केलं हाताने तर काय होते तर ते दुमडते. म्हणजेच काय झालं तर त्याचा शेप चेंज झाला ॲज वेल ॲज साईजसुद्धा चेंज झाला. म्हणजेच काय, द इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज चेंज इन shape and size of that object. Now second effect, which is change in state of motion. That is, forces stop or start an object motion or change in its direction. म्हणजेच काय तर दुसरा इफेक्ट काय आहे तर चेंज इन स्टेट ऑफ मोशन. चेंज इन स्टेट ऑफ मोशन म्हणजे काय आहे तर त्या ऑब्जेक्ट एका जागेवरती स्थिर असेल तर आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय करून काय करू शकतो तर त्याला एका जागेवरून दुसरीकडे ढकलू शकतो. म्हणजेच काय तो झाला स्टेट इन मोशन. मोशन म्हणजेच काय तर मूवमेंट होऊ शकते त्याची, एका जागेवरून दुसरीकडे गेला म्हणजे त्याची काय तिथं झाली मूवमेंट. म्हणजेच त्या ऑब्जेक्टमध्ये काय झालं, पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं. ह्याच्या अपोजिट काय सांगता येईल तर एखादी ऑब्जेक्ट कायनेटिक एनर्जीमध्ये आहे. म्हणजेच काय तर काही स्पीडने ती एखादी वस्तू चाललेली आहे तर त्या ऑब्जेक्टला आपण थांबवण्यासाठी जो एक्सटर्नल फोर्स लावला त्यामुळे काय झालं तर जे काही स्पीडनं ती वस्तू चाललेली ती काय झाली तर स्लो झाली किंवा एका जागेवर थांबली. म्हणजेच काय झालं, त्याची कायनेटिक एनर्जीमधून पोटेन्शियल एनर्जीमध्ये त्याचं कन्वर्ट झालं. आणि थर्ड काय आहे तर चेंज इट्स डिरेक्शन. म्हणजेच काय आहे तर एखादा ऑब्जेक्ट कायनेटिक एनर्जीमध्ये आहे म्हणजेच तो ठराविक स्पीडनं चाललेला आहे तर आता त्याला काय आहे तर एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय केला. ड्यू टू दॅट एक्सटर्नल फोर्स डिरेक्शन ऑफ दॅट ऑब्जेक्ट विल चेंज. म्हणजेच काय तर एक्सटर्नल फोर्स लावल्यामुळे ज्या डिरेक्शनने आपण फोर्स लावलेला आहे त्या डिरेक्शनमध्ये तो ऑब्जेक्ट काय होईल तर ट्रॅव्हल करेल किंवा त्या दिशेला जाईल. हे काय झाले तर एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यामुळं परिणाम दिसून येतात. आता सेकंड क्वेश्चन बघूया. या सेकंड क्वेश्चनमध्ये काय आहे तर व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. म्हणजेच काय तर तुम्हाला कोणकोणते फोर्स माहीत आहेत किंवा त्याच्याविषयी तुम्ही ऐकलेलं आहे. मग यामध्ये आपण सांगू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे,
मॅग्नेटिक फोर्स आहे, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय तर पुश और पुल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे, अजून बरेच आहे पण आपण एक फॉर एक्झाम्पल एवढे 5-6 घेतलेले आहेत. आता त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय तर दोन बॉडींमधील असलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स जो की दोघांना एकमेकांकडे आकर्षित करत असतो, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकतो. त्यानंतर आहेत मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्समध्ये काय आहे तर मॅग्नेटच्या साहाय्याने जे फोर्स तयार होतं किंवा ऑब्जेक्टला स्वतःपाशी आकर्षित करतं त्याला काय म्हणू शकतो आपण मॅग्नेटिक फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय तर एखादं ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी किंवा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करण्यासाठी जो कॉन्टॅक्ट होतो त्या ऑब्जेक्ट आणि फोर्स लावणाऱ्या, उदाहरणार्थ आता आपला हात घेतला ना, आपल्या हाताने दरवाजा आपण बंद करतो किंवा ओपन करतो, तिथं काय येतो तर आपल्या हाताचा दरवाजाशी कॉन्टॅक्ट येतो, म्हणजेच काय झाला तिथं कॉन्टॅक्ट फोर्स क्रिएट झाला. म्हणून त्याला कॉन्टॅक्ट फोर्सला दुसरं काय म्हणतात तर पुश और पुल. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये काय आहे तर इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक यूज केलं जातं. आता ते आपण हे डिटेल करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये बघणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय तर तो त्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये आपण स्टडी करूया. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय तर ते दोन ऑब्जेक्टमधील जे घर्षण होत असतं त्या घर्षणालाच काय म्हणतात तर फ्रिक्शनल फोर्स. उदाहरणार्थ आता आपण रोडवरून सायकल चालवतोय बरोबर, जर सायकलचे पॅन्डल आपण चालवलेच नाही तर काय होतं तर ॲटोमॅटिक सायकल स्लो होत जाते आणि एक अशी वेळ येते की ती जागेवर थांबते. म्हणजेच काय झालं तर तिथे कोणता दुसरा फोर्स क्रिएट होत होता तर रोड आणि सायकलच्या टायरमध्ये फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होत होता. म्हणजे त्या घर्षणामुळं काय झालं तर सायकलचा वेग काय झाला कमी झाला, म्हणजेच सायकलचं स्पीड कमी झालं, यालाच काय म्हणणार आपण फ्रिक्शनल फोर्स. नाव क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अगेन ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय तर आता आपण अगोदर बघितल्याप्रमाणे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ फोर्स that attracts any two object with mass we call the gravitational force. Attractive because it always try to pull masses together, it never pushes them apart. आता म्हणजेच काय, आता इथं बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन काय सांगितलेली आहे तर इट इज अ फोर्स दॅट अट्रॅक्ट एनी टू ऑब्जेक्ट विथ मास. म्हणजेच काय तर हा असा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे की तो दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे त्यांच्या मास सहित आकर्षित करत असतो बरोबर. तसंच तो काय आहे तर नेहमी दोन ऑब्जेक्टच्या बॉडींना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. वी कॉल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्टिव्ह बिकॉज इट ऑलवेज ट्राय टू पुल मास टुगेदर. म्हणजेच एक स्वतःकडे आकर्षित करण्याचा ते कंटिन्युअसली प्रयत्न करत असतात. ते इट नेवर पुशेस देम अपार्ट. म्हणजेच काय तर ते असं त्याला बाहेर ढकलत नाही तर स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतात. कधीही ते दुसऱ्या बॉडीला किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टला पुढे ढकलत नाही किंवा त्याच्यापासून लांब ढकलत नाही तर ते स्वतःकडेच आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर नाव आता ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन तुम्हाला माहितीच आहे. द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन बरोबर. म्हणजेच काय आहे तर सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. आता तुम्हाला माहिती आहेच हा शोध पण कसा लागला ज्यावेळेस सर आयझॅक न्यूटन हे झाडाखाली अभ्यास करत असताना त्या झाडावरून सफरचंद जमिनीवर पडले. त्यावेळेस जमिनीवरून सफरचंद पडले त्यावेळेस त्यांच्या डोक्यात एक विचार आला की हे सफरचंद जमिनीवरच का पडले, ते आकाशामध्ये का गेलं नाही, म्हणजे आकाशाच्या दिशेने का गेलं नाही किंवा पक्ष्यांप्रमाणे जमिनीला समांतर अशा डिरेक्शनमध्ये किंवा अशा दिशेमध्ये का पडलं नाही आहे. मग याच्यातूनच
त्यांनी असा निष्कर्ष काढला की द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. बरोबर. म्हणजेच काय, त्यांनी असा निष्कर्ष काढला की पृथ्वी त्या सफरचंदाला काय करते तर स्वतःकडे आकर्षित करते आणि हा अट्रॅक्टिव्ह फोर्स कुठल्या दिशेने जात आहे तर पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेने, म्हणजे केंद्राच्या दिशेने तो त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सची दिशा आहे. म्हणजेच आता आपण या इमेजमध्ये बघू शकतो, जो ॲपलची डिरेक्शन दाखवलेली आहे ती काय आहे तर डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये, ॲज वेल ॲज मूनची सुद्धा डिरेक्शन आहे ती काय आहे तर डाऊनवर्ड डिरेक्शन. आता आपण बघू शकतो ॲपल आणि मून ह्या दोघांची हाईटमध्ये काय आहे तर खूप सारा डिफरन्स आहे. बरोबर. आता इमेज 1.1 आपण बघू शकतो कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. म्हणजेच काय, आता थोड्या उंचीवरून सफरचंद पृथ्वीवरती खाली पडणं आणि खूप उंचीवर असणारा चंद्र यांच्यामधील असणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स यामध्ये काय साम्य आहे का, तर आता इथे बघा हा ग्रॅव्हिटेशन फोर्स वर्क कसा होतो बघा. म्हणजेच आपण आता आपण नेहमी खेळणार आहे, ग्राउंडवर खेळतो, क्रिकेटचा बॉल आपण एक ठराविक उंचीवरती वरच्या दिशेने फेकला. बरोबर. जेवढा आपण फोर्स अप्लाय करतो तो एका सरळ रेषेत किंवा असा वरच्या दिशेने जात असतो. बरोबर. वरच्या दिशेने गेल्यामुळे असा एक पॉईंट तिथे येतो की त्या पॉईंटला त्या बॉलची स्पीड किंवा वेलॉसिटी काय होते तर 0 असते. 0 म्हणजेच काय तर ह्या पॉईंटला तो 0 होतो त्याचं स्पीड. ते कशामुळं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिरेक्शन आहे ती खालच्या दिशेने आहे आणि आपण जो बॉल फेकलेला आहे तो काय आहे तर वरच्या दिशेने फेकलेला आहे. बरोबर. त्यामुळे काय आहे तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बॉलला अपोज करत असतो वरती जाण्यापासून. पण हे अपोज करत करत त्या बॉलचं स्पीड हळूहळू काय होतं अपोज केल्यामुळे कमी होतं आणि एका पॉईंटला तो काय होतो तर 0 होतो. मग त्या पॉईंटपासून तो बॉल काय होतो तर खाली येतो. बरोबर. म्हणजेच काय आहे तर तेवढ्याच स्पीडनं तो खाली येतो. तो खाली येताना त्याला काय होतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो आणि तो बॉल फुल स्पीडनं खाली येतो. हे झालं ग्रॅव्हिटेशनल. म्हणजे कोणतीही वस्तू आपण वरती टाकली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो त्याला जमिनीवर घेऊन येतो. म्हणजेच काय तर त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिरेक्शनच काय येतं सेंटर ऑफ अर्थच्या दिशेने आहे. मग तसं आता आपण बघायला गेलं तर चंद्र आहे. मग चंद्र आणि पृथ्वीमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल का. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर मग तो चंद्राला पृथ्वीवरती का खेचून आणत नाही, तो एकाच ऑर्बिटमध्ये का रिव्हॉल्व होतो किंवा एकाच ऑर्बिटमध्ये का फिरत राहतो, सर्क्युलर पाथमध्ये तो किंवा इलिप्टिकल पाथमध्ये तो का कंटिन्युअसली फिरत राहतो. तर यासाठी आता बघा न्यूटन यांनी काय विचार केला तर ही थॉट दॅट इफ force of gravitation acts on apple on the tree at a different height from the surface of the earth, can it also act on even farther object like moon, sun and other planet. आता न्यूटन यांनी काय सांगितलं तर जसा सफरचंदावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतोय सिमिलरली तो चंद्रावरती, सूर्यावरती किंवा वेगवेगळ्या ग्रहांवरती सुद्धा ॲक्ट होतो का तर एस. याचा आन्सर आहे तर एस आहे. बरोबर आहे. पण आता ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती अप्लाय होतं आहे तर मग ते पृथ्वीच्या दिशेने का येत नाही आहेत किंवा ते एकमेकांना धडकत का नाही आहेत. बरोबर. तर आता हे पृथ्वीच्या भोवती जो चंद्र फिरत असतो तर पृथ्वीच्या भोवती चंद्राला पृथ्वीवरती येण्यासाठी जेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची आवश्यकता आहे ते काय आहे तर कमी आहे. आणि तो काय करू शकतो फक्त चंद्राला
तर एका सर्क्युलर पाथ किंवा इलिप्टिकल पाथमध्येच फक्त पृथ्वीभोवती एका ऑर्बिटमध्येच फिरू शकतो. म्हणजेच तो फोर्स काय करतो तर चंद्राला पृथ्वीपासून समान अंतरावरती काय करतो तर फिरायला लावतो पृथ्वीभोवती. एवढंच करू शकतो. कारण का तर चंद्राचं वजन हे काय आहे तर खूप जास्त असल्यामुळे तो पृथ्वीभोवती फिरू शकतो. त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्याकडे खेचू शकत नाही. पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीच्या दिशेने म्हणजे किंवा पृथ्वीवरती जमिनीवरती घेऊन येऊ शकत नाही. फक्त त्याला त्या एकाच ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व करू शकतो. सिमिलरली आपण जे सॅटेलाईट पाठवत असतो पृथ्वीवरून ते सुद्धा काय आहेत तर ते पण याच बेसिक कन्सेप्टवरती फिरत असतात. म्हणजेच काय आहे तर ज्या वेळेस अवकाशात सॅटेलाईट सोडले जातात त्यावेळेस ते एक ठराविक ऑर्बिटमध्ये त्याला प्लेस करतात आणि त्या ठराविक ऑर्बिटमधून पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ते काय होतात तर त्याच ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली दिवस रात्र त्याच फिरत राहतात. आता हे झालं पृथ्वीच्या उपग्रह म्हणजे नॅचरल अँड मॅनमेड सॅटेलाईटविषयी आपण बोललो. आता हेच सूर्याशी किंवा वेगवेगळ्या ग्रहांबद्दल बोलायचं झालं तर काय होऊ शकतं तर हे सूर्य आणि ग्रह. आता सूर्य काय करतो तर त्याच्याकडचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्यामुळे तो वेगळ्या आपल्या सोलर सिस्टीम आहे त्या पूर्ण ग्रहांना एका ठराविक ऑर्बिटमध्येच बांधून ठेवतो. बांधून ठेवण्या किंवा त्या प्रत्येकामध्ये असा अट्रॅक्टिव्ह फोर्स निर्माण झालेला आहे की त्या ठराविक ऑर्बिटमध्येच तो रिव्हॉल्व होतो. त्याचं ठराविक ऑर्बिट सोडून न जाता त्याच भोवती कंटिन्युअस सूर्याभोवती ते ग्रह फिरत राहतात. म्हणजेच काय आहे तर प्रत्येक ग्रहांमध्ये दोन वेगवेगळ्या ग्रहांमध्ये किंवा सूर्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे. हे झालं. तसंच आता जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं प्रेझेंट नसता तर काय झालं असतं तर प्रत्येक ग्रह एका डिरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर पाथमध्ये ते काय झाले असते रिव्हॉल्व झाले नसते. दरवेळेस त्यांचं ऑर्बिट चेंज होत गेलं असतं. बरोबर. मग ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स किंवा ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स all planets revolves in a same orbit, means each planet have different ऑर्बिट. म्हणजेच काय तर प्रत्येक ग्रहाला त्याचं स्वतःचं एक ऑर्बिट आहे. तो त्याच ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतो आणि हे सगळं कशामुळे होतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं. आता बघायचं आहे ते आपल्याला फोर्स अँड मोशन. फोर्स अँड मोशन सिमिलर आहे. आता फोर्सची डेफिनेशन आपण असंही करू शकतो. फोर्स इज व्हॉट कॉज अन ऑब्जेक्ट टू मूव ऑर टू स्टॉप मूविंग. म्हणजेच काय फोर्स म्हणजेच काय तर एखाद्या ऑब्जेक्टला मूविंग मोशनमध्ये किंवा त्याचं रेस्ट पोझिशनमध्ये आणू शकतो त्याला आपण काय म्हणतो फोर्स म्हणतो. आणि मोशनला आपण काय म्हणू शकतो मोशन इज व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आता मोशन होण्यासाठी मेन काय लागतं तर फोर्स अप्लाय करावा लागतो. बरोबर. पण मोशन झाली हे कधी म्हणू शकतो आपण तर ती वस्तू एका जागेवरून दुसरीकडे जाते म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो मोशन. सिमिलरली आता फोर्समध्ये आपण काय म्हणू शकतो ए फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आता हा फोर्सची कुठे कुठे गरज असते तर त्या ऑब्जेक्ट मूविंग मोशनमध्ये असेल तर त्याचं स्पीड चेंज करण्यासाठी म्हणजे ते कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी फोर्स अप्लाय करावा लागतो. ॲज वेल ॲज त्याची डिरेक्शन जरी आपल्याला चेंज करायची असेल तरीसुद्धा आपण फोर्स अप्लाय करतो. हे झालं फोर्स आणि मोशनविषयी. आता आपल्याला बघायचे आहेत ते न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. देर आर 3 लॉ ऑफ मोशन्स. इन दॅट फर्स्ट लॉ ऑफ मोशन
म्हणजेच काय, गतिविषयक न्यूटननी 3 नियम तयार केलेले आहेत. त्यातील पहिला नियम आहे तो फर्स्ट लॉ ऑफ मोशन. An object continue to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. आता इथे बघा, फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो न्यूटनचा, तर एखादा ऑब्जेक्ट आहे तो काय आहे तर रेस्ट पोझिशन म्हणजे स्थिर राहू शकतो, किंवा तो युनिफॉर्म मोशनमध्ये म्हणजे काय, कंटिन्युअस एकाच स्पीडमध्ये तो ट्रॅव्हल करू शकतो ऑन ए स्ट्रेट लाईन, म्हणजे एका सरळ रेषेत तो ठराविक स्पीडमध्ये म्हणजे एक समान स्पीडमध्ये तो ट्रॅव्हल करू शकतो, जोपर्यंत आपण त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. म्हणजेच काय, आता तुम्ही जोपर्यंत एखाद्या वस्तूला फोर्स किंवा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती वस्तू काय असते तर आहे त्याच स्टेट ऑफ मोशनमध्ये राहते. म्हणजेच काय, तर ती एकतर स्थिर राहील किंवा युनिफॉर्म मोशनमध्येच ट्रॅव्हल करत राहील, जोपर्यंत तुम्ही त्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार नाही. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. P is equal to mv, where P stand for momentum and m for mass, v for velocity. Here the rate of change of momentum is proportional to the applied force. म्हणजेच काय, ज्या वेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय करतो त्यावेळेसच त्या ऑब्जेक्टची काय होईल, मोमेंटम होईल. म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टची मोमेंटम चेंज होण्यासाठी काय होईल, आपल्याला फोर्स अप्लाय करावं लागेल. त्याचबरोबर आता त्या ऑब्जेक्टची मोमेंटम कोणत्या दिशेला होईल, तर त्या ऑब्जेक्टला आपण ज्या दिशेने फोर्स अप्लाय करतोय किंवा त्या फोर्सची डिरेक्शन ज्या दिशेला असेल त्याच दिशेला त्याची मोमेंटमसुद्धा बदलणार आहे. म्हणून सेकंड लॉ काय सांगतो, तर द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू दी अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजेच मोमेंटम कधी बदलेल ऑब्जेक्टची, तर ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो आणि त्याची दिशा ती ज्या दिशेने फोर्सची दिशा असेल त्या दिशेला त्याची मोमेंटमची सुद्धा दिशा असेल. म्हणून द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ फोर्स अँड P इज इक्वल टू mv. नाउ थर्ड लॉ ऑफ मोशन और न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. इट इज very simple. Every action has an equal and opposite reaction which act simultaneously. Now म्हणजेच काय, तर प्रत्येक ॲक्शनला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असतेच. उदाहरणार्थ तुम्ही विहिरीमध्ये उडी मारली तर काय होतं, जेवढ्या गतीनं तुम्ही पाण्यामध्ये आत जाता तेवढ्याच गतीनं सुद्धा तुम्ही वरती येता. दिस इज द एक्झाम्पल ऑफ थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन विच ॲक्ट सायमल्टेनियसली. ते कंटिन्युअसली ॲक्शन केल्यानंतर लगेच त्याची रिॲक्शन इक्वल अमाऊंटमध्ये फक्त अपोजिट डिरेक्शनमध्ये म्हणजे अपोजिटली होत असते. हा काय झाला तर थर्ड लॉ ऑफ मोशन.